पसायदान. जगात सर्वात सुंदर अशी कोणती प्रार्थना असेल तर ती म्हणजे पसायदान. पसायदान हे कविता किंवा अभंगासारखं वेगळं लिहिलेलं नसून ते ज्ञानेश्वरीचा भाग आहे. इथे कवितेचा उल्लेख केवळ यामुळे केला आहे कारण ज्ञानेश्वरांचे अभंग वाचताना कविता वाचल्याचाच अनुभव येतो. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या म्हणजे 18व्या अध्यायाची सांगता करताना ज्ञानेश्वर म्हणतात की आता हे ग्रंथ लिहिण्याचे कार्य गुरुकृपेने सिद्धीस केले आहे आणि शेवटी प्रसाद म्हणून काही दान करावे. ते दान कुठले तर पसायदान. पसायदानाची गंमत म्हणजे त्यांनी यात स्वतःसाठी काहीही न मागता सर्व काही संपूर्ण जगतासाठी मागितले आहे. आणि आपणही जेव्हा पसायदान म्हणतो तेव्हा कळत न कळत स्वतःसाठी काहीच न मागता सर्वांसाठीच ते मागत असतो, जे ज्ञानेश्वरांनी मागितले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषूनी मज द्यावे पसायदान हे. हे विश्वाचा आत्मा, मी हा जो ज्ञानेश्वरी रूपी यज्ञ चालवला आहे त्याची समाप्ती झाली आहे आणि ह्या यज्ञाने तृप्त होऊन मला या प्रसादाचे दान करावे. इथे विश्वात्मके देवे असे म्हणून परमात्म्याला संबोधित केले आहे. तसे पाहायला गेले तर इतर बऱ्याच अभंगांमध्ये विठ्ठलाचे नाव येते. मग इथे विश्वात्मके देवे का? ज्ञानेश्वरी हा गीतेवरील मराठी भाष्य करणारा ग्रंथ. गीता ही अद्वैत दर्शन घडवते आणि अद्वैतात सगुण देवता नाहीत, म्हणून विश्वात्मके देवे. इथे बरीच लोक सर्वधर्म समावेशक असणे वगैरेचा उल्लेख करतात, पण 3 लोक, चिंतामणी, ईश्वरनिष्ठा यासारखे संदर्भ पुढे पसायदानात येतात. त्यामुळे उगाच सेक्युलर बनण्याचा मोह टाळलेला बरा. दुसरा शब्द म्हणजे वाग्यज्ञ. साधारणतः यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे आवश्यक तो संकल्प घेऊन अविरत केलेले कार्य. इथे हा शब्द ज्ञानेश्वरीच्या संदर्भात आला आहे. गीता ही मूळ 600 श्लोकांची, पण ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 9000 ओव्या आहेत. गीता ही सर्वांसाठी खुली नाही आणि तिचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोचावा असा संकल्प घेऊन ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या रचल्या आणि म्हणून याला वाग्यज्ञ असे म्हटले आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, व्यंकटी म्हणजे आढी, भूत म्हणजे जगातील प्रत्येक प्राणी. जे लोक दुष्ट प्रवृत्तीने ग्रासलेले आहेत त्यांच्या मनातील आढी निघून जावो व ते सत्कर्म करण्यात मग्न होत आणि ही मग्नता दिवसेंदिवस वाढत राहो. या विश्वातील या चराचरातील प्रत्येक जीव एकमेकांसोबत मैत्रीभावाने राहो. इथे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे त्यातील जे वाईट आहे ते निघून जावो असे म्हटले आहे. खळांचा नाश हो असे नाही. बरीच लोक याची तुलना गीतेतील यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत या श्लोकासोबत करतात. त्यांचे म्हणणे असते की परमेश्वर हा खलप्रवृत्तींचा नाश करतो, वध करतो. पण ज्ञानेश्वर इथे वाईटाची आढी जावो असे म्हणतात. त्यामुळे ते ईश्वरापेक्षा मोठे वगैरे हा युक्तिवाद इथे योग्य नाही. गीतेचा संदर्भ पूर्णपणे वेगळा आहे. इथे कंस, रावण या प्रकारच्या प्रवृत्तींचा नाश अपेक्षित आहे. कारण त्या वाईटात इतक्या पुढे गेल्या आहेत की त्यांचे मागे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेत आणि त्यांना जर ठेवले तर ते सृष्टीच्या रचनेला बाधक ठरतील, म्हणून त्यांचा वध करून त्यांना मुक्त करणेच योग्य आहे. मुळात पसायदान ही एक प्रार्थना आहे आणि प्रार्थनेत वधाचे चिंतन अयोग्य आहे.
मग ते कुणाचेही असो. तसेच ज्ञानेश्वर हे मातृहृदयी आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना माऊली म्हणतो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातो. जे दुरित आहे, वाईट आहे, त्या वाईटाचा अंधार जावो. संपूर्ण विश्वात स्वधर्माचा सूर्य उदयास येवो आणि प्रत्येक प्राण्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. इथे स्वधर्म सूर्य हा शब्द खूप खोलवर जातो. इथे जो अर्थ अभिप्रेत आहे तो असा की प्रत्येकाला स्वतःचा धर्म कळावा आणि त्यांनी त्या धर्मात सूर्याप्रमाणे तेजस्वी स्थान प्राप्त करावे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, इतर असा नाही. धर्म म्हणजे जो गीतेत सांगितला आहे. धर्म म्हणजे जो धारण करतो तो. धर्म धारण करणे म्हणजे विश्वाच्या प्रगतीत सहाय्यक होणे. जसे गर्भिणी स्त्री गर्भधारण करते, म्हणजे त्या गर्भाची काळजी घेते, तिला वाढीवंती लावते. तसेच प्रत्येकाने स्वतःचा धर्म पालन करावा. धर्म पालन न करणे म्हणजे अधर्म, म्हणजे दुरीत. आता दुरिताला तिमिर का म्हटले आहे? एखादी वाईट गोष्ट ही जास्त प्रमाणात असेल तर तिला अंधार म्हणता येईल. विष्णू पुराणात जेव्हा चतुर्युगी विषयी बोलले जाते तेव्हा धर्म आणि अधर्माच्या प्रमाणाची चर्चा होते. ती चर्चा अशी की सत्ययुगात धर्म हा 80% असतो आणि अधर्म हा 20%. त्रेतायुगात धर्म 60%, अधर्म 40%. द्वापर युगात धर्म 40% व अधर्म हा 60% आणि कलियुगात धर्म हा 20% असतो, अधर्म हा 80%. आता अधर्म 80% आहे म्हणून तिमिर अर्थात अंधार म्हणणे अतिशय योग्य आहे. जोवर धर्म हा सूर्यासारखा तेजस्वी होणार नाही तोवर अंधार जाणार नाही, असा काहीसा मतितार्थ असावा. आता धर्म सर्वत्र नांदू लागला तर सर्वांच्या इच्छा पूर्ण होण्यास अगदीच काही हरकत नाही, कारण त्या धर्माला अनुसरूनच असतील. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान दियाळी, अनवरत भूमंडळी भेट दुर्भूता. मांदियाळी म्हणजे एकापाठोपाठ एक, अनवरत म्हणजे सतत, सतत सर्वांवर मांगल्याचा वर्षाव होऊ देत. ईश्वरात निष्ठा असणाऱ्यांची सतत या पृथ्वीवर हजेरी लागू दे आणि इतकेच नाही तर त्यांची सर्वांना भेट होऊ देत, जेणेकरून या पृथ्वीवरील सर्व माणसांमध्ये ईश्वरनिष्ठा नांदेल आणि मांगल्याचे वातावरण सर्वत्र राहील. इथे काही जण ईश्वरनिष्ठ म्हणजे संत असा सरळ शब्द प्रयोग करून मोकळे होतात. मला तो उचित वाटत नाही, कारण याच अध्यायामध्ये संत हा शब्द आलेला आहे तेव्हा ज्ञानेश्वरांना तो इथे वापरता आला असता. वर्षत सकळ मंगळी हो संतांची मांदियाळी असे सहज म्हणता आले असते. पण ईश्वरनिष्ठा हा फक्त संतांमध्ये नसते. ईश्वरनिष्ठा जी आहे ती फक्त संतांमध्ये नसते, ती योग्यांमध्येही असते. ती साधारण पारिवारिक आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये सुद्धा असू शकते. निष्ठा म्हणजे एखाद्या गोष्टीवरती विश्वास असणे आणि फक्त विश्वास नाही तर त्यात सतत कार्य करणे. ज्या लोकांमध्ये ईश्वरनिष्ठा असते ती लोक सर्वांमध्ये ईश्वर पाहतात आणि सर्वांना ईश्वरात निष्ठा ठेवण्यास प्रेरित करतात. आता सर्वच जण जर ईश्वरनिष्ठ झाले तर सर्वत्र मांगल्याचा वर्षाव होईल यात काही शंकाच नाही.
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. ब्रह्मांडात दोन सृष्टी वास करतात, चल आणि अचल. चल म्हणजे सजीव, अचल म्हणजे निर्जीव. यातील सजीव जे आहेत त्यांच्यावर ब्रह्मांड धारण करण्याची जबाबदारी असते. कल्पतरू हा पौराणिक ग्रंथात आलेला एक वृक्ष जो तुम्ही मागाल ते देतो. पुराणात चिंतामणी, स्यमंतकमणी, कौस्तुभमणी आणि नागमणी असे 4 मणी सांगितले आहेत. त्यातील चिंतामणी हा तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा मणी आहे. ईश्वरनिष्ठ लोक हे जगासाठी कसे असतात याचे वर्णन या ओवीत केले आहे. ते जणू सजीवांसाठी कल्पतरूंचे आरव म्हणजे उद्यान आहेत. वास्तविक पुराणात कल्पतरू हा एकच आहे, परंतु प्रत्येक ईश्वरनिष्ठ व्यक्ती ही जगाला सुख, समृद्धी, शांती, ज्ञान असे बरेच काही सतत देत असतात. त्यामुळे ते जणू काही असंख्य कल्पवृक्षच आहेत. इतकेच नाही तर ते सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. एवढी चेतना त्यांच्यात असते अशी जी की चिंतामणीच्या अंगी आहे. आणि त्यांचे शब्द हे जणू पियुषाचे म्हणजे अमृताचे अर्णव म्हणजे अमृताचे समुद्र आहेत. अमृत हे तुम्हाला अमर करते. अपेक्षा अशी की प्रत्येकाने ईश्वरनिष्ठ लोकांच्या सान्निध्यात राहावे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात शांती येईल, ज्ञानाचा प्रकाश पडेल, तुमच्या सर्व अपेक्षा फलित होतील आणि तुम्हीही ईश्वरनिष्ठ होऊन अमरत्वाला प्राप्त व्हाल. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. आता या ओवीचा अर्थ पाहण्यासाठी आपण ज्ञानेश्वरीच्याच इतर 2 ओवींचा अर्थ पाहू, ज्या की याच अध्यायात आल्या आहेत. अंधकारो निशाचरा, गिळता सूर्ये चराचरा, धावा केला तरी खरा तावून तो. रात्री अंधकार रूपी राक्षसाने पृथ्वीला गिळंकृत केले, म्हणजे अंधकाराने गिळंकृत केले. तेव्हा सूर्याने तिला त्या अंधकारातून बाहेर काढले, पण ते पृथ्वीला तापवून तिला त्याचे चटके सोसावे लागले. तात लियाही जगा कारणे, चंद्रे वेचिले चांदणे, तया सदोखा केबी म्हणे सारखे हे. तसेच होरपळलेल्या जगासाठी चंद्राने पण चांदणे वेचले आहेत, चांदणे पाडले आहेत. पण कलंक असलेल्या चंद्रासारखे हे सज्जन लोक कसे म्हणता येतील? आता पसायदानातील ओवीचा अर्थ पाहूया. जसे चंद्र हा होरपळलेल्या जगाला शांत करतो, तसेच ईश्वरनिष्ठ लोकही सर्वांचे दुःख निवारण करतात. पण ते चंद्रासारखे कलंकित असत नाहीत. चंद्राला डाग आहेत म्हणून त्याला नेहमी कलंकित अशी उपमा दिली जाते. तसेच सूर्य जसा अंधारातून पृथ्वीची सुटका करतो आणि चराचर प्रकाशित करतो, तसे हे देखील अज्ञानरूपी अंधारातून सर्वांना बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा जीवनात करतात आणि तेही कुणालाही त्रास न देता. म्हणजे सूर्य हा प्रत्येक पदार्थ तापवत असतो, पण हे जे ईश्वरनिष्ठ लोक आहेत हे तसं करत नाहीत. त्यांच्या अंगी चंद्राचा शीतलपणा हा नेहमी असतो आणि ज्ञानाचा प्रकाश हाही एकाच वेळी असतो. सर्वांसोबत हे सदा सज्जन होऊन राहतात, जणू काही ते सर्वांचे आप्त किंवा नातलगच आहेत. अपेक्षा ही की सर्वांनी ईश्वरनिष्ठ व्हावे आणि हे सर्व गुण आत्मसात करावेत. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी,
भजिजो आदिपुरखी अखंडित. अजून काय मागावे? एवढेच की स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक या तीनही लोकांतील प्रत्येक जण सर्व सुखांनी परिपूर्ण हो आणि ते आदिपुरुषाच्या भजनी निरंतर राहोत. इथे आपण पुरुष म्हणतो, त्या काळी कदाचित पुरुष म्हणत असावेत. इथे गंमत म्हणजे सर्वसाधारणतः साधारण माणूस हा जेव्हा सुखी होतो तेव्हा सहसा अपवाद सोडले तर परमात्म्याला विसरत असतो. आणि जो परमात्म्याच्या भजनात तल्लीन आहे, त्याला इतर सुखांची अपेक्षा नसते. कारण तो सात्विक सुख हे उपभोगतच असतो. म्हणून कदाचित ज्ञानेश्वरांनी आदिपुरुषात भजनाची तल्लीनता आणि सुख दोन्हीही एकत्र मागितले आहेत. याच अध्यायात सुखाचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. त्यात सात्विक सुख हे उच्च मानले जाते, कारण ते वैराग्यातून उत्पन्न होते आणि चिरंतन असते. राजसिक सुख हे विषय सुख, जे आधी आनंद उत्पन्न करते आणि नंतर विषारी ठरते, कारण ते मुक्तिरोधक असते. आणि तिसरे सुख हे तामसिक सुख, जे आळस, निद्रा, प्रमाद, इतर दुर्गुणातून उत्पन्न होते, जे की हवेहवेसे तर वाटते, पण ते घातक असते. पण ज्ञानेश्वर फक्त या सुखांविषयी बोलत नसावेत, अथवा त्यांनी सर्व सुखी ऐवजी तिन्ही सुखी असा शब्दप्रयोग केला असता, जसा ते तिन्ही लोकी असा करतात. सुखांचे वर्गीकरण हे भौतिक, मानसिक, आध्यात्मिक असेही केले जाते. काही ठिकाणी सप्तसुखांची, 16 सुखांची चर्चा होते. त्यामुळे सर्व सुखे हा शब्दप्रयोग केला आहे, जो की सर्वसमावेशक आहे. सर्व सुखे, सर्व प्रकारची सुखे तुम्ही त्याचे वर्गीकरण कसेही करा, प्रत्येक वर्गीकरणात आलेलं सुख हे ज्या व्यक्तीला जे अपेक्षित असेल ते मिळावे. आणि त्याला परमात्म्याच्या भक्तीची जोड दिली आहे, जेणेकरून विष उत्पन्न करणारी सुखे ही चर्चेबाहेर राहतील. म्हणजे जे तामसिक सुख आहे ते इथे अपेक्षित नाहीये. कारण तुम्ही एकाच वेळी तामसिक सुख आणि परमेश्वराची भक्ती हे करू शकत नाहीत. जर ते होत असेल तर तुम्ही भक्ती मार्गात नाही आहात, तुम्ही कुठेतरी तिथे कमतरता तुमच्यामध्ये आहे. काही जण आदिपुरुष या संज्ञेला रामासोबत जोडतात, पण इथे ते अभिप्रेत नाही. कुठल्याही अवतारांचा किंवा द्वैतातील कुठल्याही देवतेचा पसायदानात उल्लेख होत नाही. आदिपुरुष हा मूळ पुरुष, ज्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये हो वावेची. आणि या तीनही लोकांमध्ये विशेष करून ज्यांनी या ग्रंथाला आपली उपजीविका केली आहे, त्यांचा दृश्य आणि अदृश्य अशा सर्व घटकांवर विजय होऊ दे. बरेच जण इथे ग्रंथाचा अर्थ साहित्यातील कुठलाही ग्रंथ, कुठलीही पुस्तके असा घेतात. कारण पुस्तक किंवा वाङ्मय हे मार्गदर्शन करीत असते. ते ढोबळ अर्थाने ठीक आहे, पण इथे अभिप्रेत नाही. याच अध्यायात ग्रंथ हा शब्द बऱ्याचदा आला आहे आणि तो ज्ञानेश्वरीला उद्देशूनच आला आहे. आणि त्याचे कारण अगदी सोपे आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वरी हा गीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ आहे आणि गीता ही संपूर्ण उपनिषदांचा सारांश आहे. म्हणून जे लोक ज्ञानेश्वरीला आपली उपजीविका करतील, ते अर्थातच गीतेलाही करतील. इथे उपजीविका करणे म्हणजे आपले जीवन ग्रंथाच्या आधारे व्यतीत करणे. उपजीविका ही आर्थिक पण असते, वैचारिक पण असते. तर तशी इथे आर्थिक किंवा वैचारिक उपजीविका तशी अभिप्रेत नसून, तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते गीतेच्या आधारे व्यतीत करताय. म्हणजे तुम्ही
ग्रंथोपजीवी या ग्रंथावर ते तुमची उपजीविका करतायत. त्यामुळे त्यांची अपेक्षा ही असावी की माझ्याकडून हे कार्य करताना जर कुठेही थोडीशी चूक जरी झाली असेल तरी ती माफ व्हावी आणि या ग्रंथाचे अपेक्षित फळ हे सर्वांना मिळावे. इथे अजून एक सुंदर शब्द आला आहे, तो म्हणजे दृष्टादृष्ट विजय. दृष्ट म्हणजे जे दिसते ते, अदृष्ट म्हणजे जे दिसत नाही ते. मनुष्य हा सृष्टीचा उपभोग आपल्या इंद्रियाद्वारे घेत असतो. इंद्रिय दिसतात, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही दिसतात. पण त्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये बुद्धी, मन, त्यानंतर बऱ्याच प्रकारच्या वासना, अहंकार ही तत्वे सुद्धा असतात, जी की दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची इथे जी अपेक्षा आहे ती अशी की जे दृश्य आहे, जे अदृश्य पण आहे, की जे मनुष्य स्वभावाअंतर्गत येतात, त्या सर्वांवरती विजय हा प्रत्येकाने प्राप्त करावा आणि तो केवळ या ग्रंथाद्वारे होऊ शकतो. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ही संपूर्ण प्रार्थना ऐकल्यावर विश्वेश्वराव म्हणजे गुरु, जे निवृत्ती महाराज आहेत, ते म्हणाले की हा प्रसाद जो आहे त्याचे दान नक्कीच मिळेल आणि हा वर मिळाल्यावर ज्ञानदेवाला अजून काय पाहावे. माझी सर्व सुखे यातच सामावली आहेत, मी सुखिया झाला. तसेच सर्वांनी इतरांच्या हितातच स्वतःचे सुख मानावे, त्याने सर्व सुखी होतील. तर हा पसायदान समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न. जर आवडला असेल तर आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.